सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागा वाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये रात्री उशिरा बैठक, धारावी पुनर्विकास संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन केलं अभिवादन। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, आज दुपारी 12 वाजता मातोश्रीमध्ये कार्यकर्ते जमणार, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी। 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात, विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, 1.5 तास दोघांमध्ये चर्चा, चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही, राजू शेट्टींची भेटीनंतर प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होणार, अंबाजोगाई केज कपिलधारमधून ही यात्रा चौंडी इथं जाणार। गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरले, शाहू फुले आंबेडकरवाद्यांना उचकवण्यासाठी पवारांनी नामांतराचा मुद्दा काढला का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल। विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण त्यानंतर धक्का बसेल, लातूरमधील भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकरांचं भाकीत। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कुठलीही कल्पना नाही, वरिष्ठांना ते ठाऊक असेल, प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होते, मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेवर निवड झाली, आता महायुतीसाठी जास्तीत जास्त काम करणार, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत वातावरण खराब होणार नाही, पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वक्तव्य। पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, पुण्याचे पालकमंत्री इथे नसतानाही पुण्यात धरण वाहिलं, राज ठाकरे यांचा खोचक टोला। टोला आणि भोंग्यांचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये, पुण्यातील पूरपरिस्थितीवरून अजित पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना अमोल मिटकरींचा टोला। फक्त मतांसाठी मनं दूषित केली जात आहेत हे चांगलं लक्षण नाही, राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे, जातीपातीत विष कालवून मत मिळणार असतील तर ते राज्याच्या भविष्यासाठी चांगलं नाही, राज ठाकरेंचं मत। आपल्याकडे जमीन दिसली की विकायची एवढाच उद्योग सुरू, महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या माध्यमातून शहर बर्बाद होत आहेत, राज ठाकरेंचा आरोप। बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घरं देतात, पण राज्यातील लोक आहेत ते भीक मागतात, पण मग याला काय सरकार चालवणं म्हणतात का, राज ठाकरेंचा सवाल। नवी मुंबईतील भाजप नेत्यांचा वाद विकोपाला, आरोप प्रत्यारोपांची धार वाढली, भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात चांगलीच जुंपली। कोपरखैरण्यात नवविवाहित महिलेवर अत्याचाराप्रकरणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची मंदा म्हात्रेंची मागणी।
उरण हत्या प्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखचं सीसीटीव्ही फुटेज समोर. 25 जुलैला दुपारी 2:22 यशस्वीचा पाठलाग करताना कॅमेऱ्यानं टिपलं. याच दिवशी हत्येनंतर दाऊद शेख फरार. संशयित आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा कर्नाटकमध्ये शोध. जेलमधून सुटल्यानंतर दाऊदनं तरुणीची हत्या केल्याची शक्यता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून कडक कारवाईची केली मागणी. उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी. दोषींना फाशी देण्याची मागणी. सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवर 270 कोटी 5 लाख खर्च करणार. बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत सहभागासाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करा. मंत्री मंगलप्रभात लवढांचं आवाहन. राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदाही रोजगार. स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय. दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र महापालिकांनी सुरू करण्याचे दिले निर्देश. केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार 2025 साठी राज्य सरकारकडून शिफारस समिती स्थापन. सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष. समितीत दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, धनंजय मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश. - 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये. धनंजय मुंडेंची माहिती. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन आदेश जारी. महायुतीच्या लाडक्या खुर्चीसाठी निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीवर महायुतीने 270 कोटींचा डल्ला मारला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडरचा लाभ मिळवण्यासाठी सासूसुना कागदपत्री वेगळ्या व्हा. माजी मंत्री अर्जुन खोतकरांचा महिलांना सल्ला. बहिणींची काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं राज्य सरकारला आव्हान. बोगस अधिकाऱ्यांची चिरफाड सरकारनं केली नाही तर आम्ही करू. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. असल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करणं अपेक्षित असल्याचं वक्तव्य. पर्यटन विभागाचं बोधचिन्ह आणि घोषवाक्य आता एकच. महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह तर महाराष्ट्र अनलिमिटेड हे घोषवाक्य राहणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. राज्यपालपदी निवड झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनं बागडेंचं अभिनंदन. प्रधान सचिव जितेंद्र भोळे यावेळेला उपस्थित होते. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांनंतर त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मांचा शिवसेनेत प्रवेश. मलबार हिल परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. गोरेगावमधील पशु आणि मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेला. सहकार भवन बांधण्यात येणार. एबीपी माझानं बातमी दाखवतात सरकारनं वेबसाईटवरून काढून टाकला GR. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार एमपीएससीच्या फेरपडताळणीला सुरुवात. 2022 मध्ये वर्ग 2च्या 623 जागांसाठी झालेल्या भरतीमध्ये दिव्यांग आरक्षणातून 9 उमेदवार पात्र.
शिवसेना मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा समन्स. 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकरांना निर्देश. अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं बजावलं समन्स. अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केल्याची ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची माहिती. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा ज्यांना आदर नाही अशा लोकांची सुनावणी का घ्यायची. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्तींचं सडेतोड निरीक्षण. विरारच्या नवापूर इथल्या 7C रिसॉर्टवर तोडक कारवाई. रिसॉर्टचं सुमारे 5 कोटींहून अधिकचं नुकसान. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई. जळगावच्या प्रसिद्ध आरेल ग्रुप संदर्भातील प्रकरणात ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल. आरेल ग्रुपनं SBI कडून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप. पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरण 40% भरलं. उजनी धरणात 85 TMC इतका पाणीसाठा. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पालघरमध्ये पाऊस. पावसामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा. यवतमाळमध्ये पुन्हा पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत. संसर्गधारेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना मोठा फटका. पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना हॉस्पिटल जवळ पुलावरून 12 वर्षाचा मुलगा वाहून गेला. अग्निशमन दलाकडून शोधकार्य. नंदुरबारच्या नेसू नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला. 3 दिवसांपूर्वी वाहून गेलेला हा तरुण देवामोगरा गावातला रहिवासी असल्याची माहिती. परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात 8 दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. सोयाबीन पिवळे पडू लागलेत. रोगराईचा धोका वाढल्याची माहिती. नायगाव तालुक्यातल्या हुस्सा गावात रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी अडचण. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील करंजगाव आणि आजूबाजूच्या अनेक गावात पावसामुळे गेले 8 दिवस बत्ती गुल. विजेचे खांब कोसळले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कमरेभर पाण्यात त्यांनी जाऊन खांब उभे केले. मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज. बोटींची डागडुजी करून समुद्रात जाळं टाकण्यासाठी मच्छीमार समाजाची लगबग. बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा परिसरात जवळपास 150 ते 200 झाडं पुरातत्व विभागानं कापून टाकली. स्थानिक जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट. हिंगणघाटमधील दिव्यांगांना म्हाडाची घरं द्या. सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. तर पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी. मुंबई महापालिकेच्या शाळेत पवित्र पोर्टल प्रक्रियेतून निवड होऊन 400 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत. नियुक्ती मिळत नसल्यानं महापालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन. घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत सदस्यांची वाढ. समितीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालकांचा दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश. नांदेड शहरात नागरिकांचं खड्ड्यात जलपूजन करून आंदोलन. मोरचौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं प्रशासनानं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन. अमरावतीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचं अमरावती आगारात घंटानाद आंदोलन. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे.
शहर बस सेवा 3 दिवसानंतर पुन्हा सुरळीत. 5,000 रुपये पगारवाढ, 1 रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय. संत नामदेव महाराजांच्या चरणपादुकांचं मलेशियाकडे प्रस्थान. संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातील क्वालालंपूरमध्ये पार पडणार. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. नांदेड जिल्ह्यात तामसा शहर कडकडीत बंद. मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी. अहमदनगर शहरातील विजेच्या लपंडावाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलनाचा इशारा. अहमदनगरमध्ये आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा. मोठ्या संख्येनं आशा आणि गटप्रवर्तक मोर्चामध्ये सहभागी. ठाण्यातील वागळे इस्टेट इथे सीपी तलाव परिसरात डम्पिंग ग्राउंड विरोधात नागरिकांचं आंदोलन. डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर घंटागाडी अडवून रास्ता रोको करण्याचा इशारा. वाढीव वीज बिलासंदर्भात किसान काँग्रेस आक्रमक. वागळे इस्टेटमध्ये महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला टाळ्या ठोकण्याचा इशारा. परभणीच्या पालम तालुक्यातील शेतकऱ्यांचं पाण्यासाठी तांदुळवाडीच्या तलावात उतरून जलसमाधी आंदोलन. तांदुळवाडीतील तलावात पाणी साठा कमी असताना पाटबंधारे विभागानं इतर गावांच्या शेतकऱ्यांना पाणी वापर परवाना दिल्यानं आंदोलन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बांधकाम विभागाला दिली होती डेडलाईन. मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दापोलीमधील अंजर्ले खाडीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात. रेवस रेड्डी मार्गावरील वाहतूक आणखी सुरळीत होण्यास मदत होणार. भाईंदरच्या उत्तर परिसरात सांडपाण्यामुळे मच्छीमार त्रस्त. सांडपाण्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम. लवकरात लवकर तोडगा काढण्याची मच्छीमारांची मागणी. पुण्यामध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त. लोणीकंद पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई. 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त. 3 जण अटकेत. मोबाईल गेममधील टास्क पूर्ण करताना 15 वर्षाच्या मुलानं घेतली 14व्या मजल्यावरून उडी. पिंपरीतील चिंचवडच्या किवळे भागातली धक्कादायक घटना. घटनेत मुलाचा जागीच मृत्यू. पालघरच्या वाडा तालुक्यात खानिवलीमध्ये एका घरात 2 आठवड्यांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना अटक. आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत तर एका फरार आरोपीचा शोध सुरू. ठाण्यातल्या मुंब्र्यात दस्तगीर मंजिल इथे राहणाऱ्या इम्तियाज दाऊद मर्चंटला पोलिसांकडून अटक. त्याच्याकडून 1 लाख रुपयांचं 60 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. धुळे शहराजवळच्या गरताडबारीमध्ये ट्रकची 4 चाकीला धडक. अपघातात पत्रकार हर्षल भदाणे यांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वाघांची शिकार करून कातडी विकणारं मोठं रॅकेट पुणे सीमा शुल्क विभागाकडून उद्ध्वस्त. 6 जणांना ताब्यात घेतलं. 2 महिलांचाही समावेश. अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विचित्र अपघात. एका ट्रकनं 10 ते 12 चारचाकी आणि दुचाकी वाहनांना उडवलं. अपघातात अंदाजे 15 ते 16 जण जखमी.
दिल्ली कोचिंग अपघाताप्रकरणी गृहमंत्रालयाकडून चौकशी समिती स्थापन, 30 दिवसात तपास अहवाल सादर करणार, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र, करोलबागमधील UPSC विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणानंतर पत्र, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये देण्याची पत्रातून मागणी. तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिका 2019 पासून प्रलंबित. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीवरची स्थगिती हायकोर्टाकडून कायम, सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही अर्थसंकल्पावर चर्चा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये चर्चेला उत्तर देणार. चक्रव्यूह कमळाच्या आकाराचा असतो, 21व्या शतकातही कमळरूपी चक्रव्यूह. कमळ चिन्हावरून राहुल गांधींची भाजपवर टीका, ते चिन्ह मोदी जॅकेटवर लावून फिरतात, राहुल गांधींचा टोला. अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद कमी केली तर पेपरफुटीचा एकदाही उल्लेख केला नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्नी टू डेव्हलप्ड इंडिया परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार. भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं विज्ञान भवनात परिषदेचं आयोजन. दिल्लीमध्ये नारायण राणेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणे, नितेश राणे, दोन्ही सुना आणि नातवांचीही उपस्थिती. भूजल संवर्धन आणि मुळामुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत खासदार मेधा कुलकर्णीकडून राज्यसभेत प्रश्न उपस्थित, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबतही पॉलिसी असावी, कुलकर्णी यांची मागणी. मनु भाकरकडून आणखी एका पदाची अपेक्षा, 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिक्स्ड इव्हेंटमध्ये मनु भाकर आणि सरबजोत सिंग हे 3ऱ्या स्थानावर, दोघांची कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांची लढत होणार. भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील 3रा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार. याआधीच्या दोन्ही सामन्यात विजय झाल्यानं भारत आघाडीवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.